अर्धापूर वसमत फाट्या बायपास या ठिकाणी पाहू शकता एक ट्रक हा 16 टायर चाकी हा ट्रक आहे आणि मुख्य रस्त्यावर ज्या ठिकाणी बायपास आहे त्या ठिकाणी पाहू शकता की या ठिकाणी हा रस्ता जी नाली आहे नाली बनवण्यात आलेली ती एकदम कमकुवत असल्याचं ड्रायव्हरचं म्हणणं आहे, कारण की अंडर ओव्हरलोड आहे ही आणि आपणही पाहू शकता आमच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी छोटी गजाळी सोडली तर ओव्हरलोड जेवढं पाहिजे आणि हे इझी तुटल्या जात आहे. आता मी कॅमेरा माझ्या हातामध्ये आहे म्हणून मला हे करता येत नाही आहे, परंतु असं व्यवस्थित किंवा जबरदस्त काम नाही आहे, निकृष्ट दर्जाचं काम आहे हे. एकीकडं शासन करोडो रुपये निधी देतो आणि दुसरीकडं रस्ता नाल्या खाऊन जातं हे निदर्शनास येत आहे. याला जबाबदार कोण? हे पाहू शकता हा नांदेड अर्धापूर बायपास वसमत फाटा या ठिकाणी घडलेली घटना आहे. कंपनीचे लोक सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. क्या बोल रहे थे? इन्होंने बोला कि गाड़ी ओवरलोड है लेकिन गाड़ी मेरी अंडरलोड है, मेरे पास सभी कागज है, पूरे डॉक्यूमेंट्स हैं. इन्होंने बोला कि इस चीज का पैसा देना पड़ेगा, तुम्हारे खिलाफ पुलिस कंप्लेंट होगी. अब ये देखो हालत देखो इस चीज की. खराब तो इनका है, कुछ नीचे डाल तो नहीं रखा, बिल्कुल खराब माल है, टूटेगा ही. गाड़ी मेरी अंडरलोड है बिल्कुल. आप कब से ड्राइविंग करते हो? 7 साल हो गए मेरे को ड्राइविंग करते 7 साल में ऐसे रास्ते कितने जगह देखे आपने? बिल्कुल भी नहीं, ऐसा हालत तो हमने कभी भी नहीं देखा कि ऐसे टूट जाएगा. अभी जो गाड़ी जो टर्न मारे हाँ जी. उसका डिस्टेंस कितना होना था और आप डिस्टेंस के हिसाब से आए क्या? डिस्टेंस उससे ज्यादा है, देखो आप कष्टा उससे ज्यादा कट ले रखे हे हैं. पाहू मैंने शकता नहीं. जवळपास 10 सीमे रोड सोडून हे या ठिकाणापासून काम आहे आणि जवळपास 10 फुटाच्या वर हे डिस्टन्स आहे. तर ही अवस्था आहे, तर ह्या डांबर रोडच्या या साईडला काय अवस्था असेल आणि उलट कंपनीचे कर्मचारी त्यांच्यावरच गुन्हा दाखल करतात असं ड्रायव्हरचं म्हणणं आहे. आपण पाहू शकता आमच्या की धमकी दे रहे हैं और बोलना है सेटलमेंट करना पड़ेगा थाने में. काय का सेटलमेंट करना पड़ेगा? मांग रहे हैं, हाँ पैसा मांग रहे हैं. इन्होंने बात करवाई थी फोन पे. किससे बात करवाई? किससे बात करवाई इन्होंने? हाँ. इन्होंने आपसे ऑफिसर से बात कराई, वो बोला है कि थाने में चलना पड़ेगा. हाँ. मैं बोला चल पड़ूंगा, मेरे पास तो सारे डॉक्यूमेंट्स हैं, हाँ, पूरा कागज है. तो आपका क्या कहना है अभी? मेरा ये कहना है कि ये इनके खिलाफ कंप्लेंट होनी चाहिए. ये ऐसी हालत में किसी को मार भी सकते हैं. ऐसे कोई नीचे आ जाता, ये गाड़ी पलट जाती, कोई मर नहीं जाता. तो अभी क्या कहना चाहेंगे आप? मैं इनके खिलाफ कंप्लेंट करूंगा सर NHI को. हाँ जी. हे पाहू शकता ट्रक मालकाचं म्हणणं आहे की ते मला धमकी देत आहेत आणि माझ्या विरोधामध्ये पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची धमकी देत आहेत. सेटलमेंट करण्याचा प्रयत्न करत आहेत ते आणि माझी कुठल्याही प्रकारे चुकी नाही आहे. चुकी असेल तर माझ्यावर गुन्हा जरी झाला तरी मी तयार आहे, परंतु कुठल्याही प्रकारची चुकी त्याच्याकडे दिसत नाही आहे. डॉक्युमेंटली पूर्णतः तो व्यवस्थित दिसत आहे. आपण पाहू शकता आमच्या माध्यमातून हरियाणाची गाडी दिसते MHR 56 C2786 गाडी नंबर आहे. ही पूर्णतः पाहू शकता आपण पुन्हा डिस्टन्स किती आहे आणि रस्त्याच्या 10 ते 12 फूट मुख्य कामापासून 12 फूट असल्यावरही अद्याप या ठिकाणी काहीच दिसत नाही आहे. हे छोटे छोटे गज आणि निकृष्ट दर्जाचे काम दिसत आहे.